लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंचं विधान। विखे थोरात यांचा राजकीय संघर्ष टळला। एकमेकांविरोधात न लढण्याचा दोघांचा निर्णय। दोन्ही सहकार कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार। विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न। शाळांनी आरटीआयचा वापर केला नसेल तर तपासणी करून कारवाई करू। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिकसह सर्व आरोपींवर होणार आरोप निश्चिती। सुनावणीला उज्ज्वल निकम राहणार हजर। महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठा घोटाळा। राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप। बिहारमध्ये वीज कोसळून 4 जिल्ह्यातील 13 जणांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत। मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा। वर्धा जिल्ह्यात जोरदार वादळासह अवकाळी पाऊस। उन्हाळी पिकांच्या नुकसानीची भीती। डोंबिवलीत रिक्षा चालकांची दादागिरी। उपप्रादेशिक परिवहन मंडळाची अडवली गाडी। मुजोर चालकावर आरटीओची कारवाई। लातूरमधील शेतात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना। डीआरआय पथकाची धडक कारवाई। संशयित पोलिसांच्या ताब्यात। मुंबईत आज मध्यरात्रीपासून वॉटर टँकर सेवा बंद। दिवसाला 200 MLD पाण्याचा भासणार तुटवडा। गुहागर रोहिलेच्या समुद्रात ऑलिव्ह रिडले। कासवांची 43 पिल्लं झेपावली। कासवांचा समुद्रापर्यंत जाण्याचा प्रवास कॅमेऱ्यात चित्रित।